हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचा मस्के कोचिंग क्लासेसच्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बघणार आहोत, आपण स्टेट बोर्डमध्ये म्हणजे महाराष्ट्र स्टेट बोर्डमधला 12वीचा जो काही सिलेबस असतो क्वेश्चन पेपर वाईज, तो सिलेबस आपण आज डिस्कस करणार आहेत. कोणत्या सब्जेक्टसाठी? तर तो सब्जेक्ट आपला आहे केमिस्ट्री. केमिस्ट्री सब्जेक्टचं 12th स्टँडर्डचं जेवढे चॅप्टर्स आहेत त्यांचं सगळ्यांचं चॅप्टर वाईज वेटेज आपण आज स्टडी करणार आहोत. अँड कोणत्या चॅप्टरला किती वेटेज आहे, त्याच्यामध्ये कोणते कोणते टॉपिक्स तुम्हाला महत्त्वाचे असतील, ह्या सगळ्यांचं डिस्कशन आज आपण ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. ठीक आहे. आता आपण जेव्हा केमिस्ट्री सब्जेक्ट स्टडी करतो त्याचे 4 ब्रांचेस असतात, जे की तुमच्या 12वीच्या पुस्तकामध्ये इंडेक्समध्ये ऑलरेडी दिलेले आहेत. की तुमचे जे 12वी चॅप्टर आहे, आपल्याला चॅप्टर किती आहे 12वीमध्ये? 16 चॅप्टर्स आहेत. एवढं तर आपल्याला माहिती पाहिजे, बरोबर. आपण जे स्टेट बोर्डचं केमिस्ट्रीचं सिलेबस बघितलं, महाराष्ट्र स्टेट बोर्डचं, त्या स्टेट बोर्डच्या सिलेबसमध्ये आपल्याला टोटल 16 चॅप्टर्स आहेत. 16 चॅप्टर्स आर देअर. किती? 16. त्या 16 चॅप्टरचं जे काही इंडिव्हिज्युअल डिस्ट्रीब्युशन आहेत ते 4 ब्रांचेसमध्ये केलेलं आहे. केमिस्ट्रीचे 4 ब्रांचेस असतात. 4 ब्रांचेस म्हणजे भरपूर ब्रांचेस असतात, पण तुम्हाला त्यातले 4 ब्रांचेसेस जे आहेत त्याच्यामध्ये हे 16 चॅप्टरचं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. तर 4 ब्रांचेस कोणते असतात? आयदर तुमचा फर्स्ट ब्रांच ऑफ एरिया जो असेल, जो एरिया ऑफ इंटरेस्ट आहे, तो आहे फिजिकल केमिस्ट्री. फर्स्ट जी ब्रांच आहे ती आपली केमिस्ट्रीची, ती काय असते? फिजिकल केमिस्ट्रीची ब्रांच असते. फिजिकल केमिस्ट्रीजमध्ये आपण काय स्टडी करतो? ओव्हरऑल जे काही फिजिकल चेंजेस होतात, जे काही फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये बदल होत असतो, जे काही आपल्या आजूबाजूच्या गोष्टी होत असतात, जसं सेल झालं, रेट ऑफ रिॲक्शन, स्पीड, सॉलिड स्टेट, सोल्युशन, अशा गोष्टी आपण फिजिकल स्टेटमध्ये, ज्याच्यामध्ये लॉ असतात, प्रिन्सिपल्स असतात, थिअरीज असतात. मॅक्सिमम आपल्याला थिअरी स्टडी करतो आपण. बेसिकली जो काही थिअरी पार्ट असतो तो सगळा आपला फिजिकल केमिस्ट्रीमध्ये इन्क्लुडेड असतो. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे लॉज येतात, वेगवेगळे प्रिन्सिपल्स येतात, वेगवेगळे थिअरीज येतात, त्यांचे ड्रॉबॅक्स असतात, त्यांचे ॲप्लिकेशन्स असतात. या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. ती जी ब्रांच झाली ती आहे फिजिकल केमिस्ट्रीची ब्रांच. This is the branch of chemistry that deals with study of laws, principles, theories. ठीक आहे. हे सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये स्टडी करतो. ड्युरिंग विच ट्रान्सफॉर्मेशन टेक्स प्लेस, म्हणजे असे ट्रान्सफॉर्मेशन होत असतात की जेव्हा एक सबस्टन्सचं कन्व्हर्जन तुम्ही दुसऱ्या सबस्टन्समध्ये करता, त्या रिलेटेड जे काही फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन्स आहेत, लॉज आहेत, थिअरीज आहेत, प्रिन्सिपल्स आहेत, ॲप्लिकेशन्स आहेत, ते सगळं आपण फिजिकल केमिस्ट्रीच्या अंडर स्टडी करतो. सेकंड ब्रांच ऑफ केमिस्ट्री जी आहे आपली, ती आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. कोणती आहे? इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये अंडर आपल्याला काय स्टडी करायचा असतो? की असे कंपाऊंड्स जे की कार्बन रिलेटेड नाही आहे. ओके, द कंपाऊंड्स अदर दॅन कार्बन. कार्बन सोडून आपण जे काही स्टडी करतो ते कोणत्या चॅप्टर्स, ते कोणत्या ब्रांचमध्ये करतो? इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. मग त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ द पार्ट काय येतो? इनऑर्गॅनिकच्या पार्टमध्ये कार्बन सोडलं तर बाकीचे सगळे एलिमेंट आपले पिरियॉडिक टेबल, कार्बन आणि बाकीचे सगळे एलिमेंट आपले कुठं रिलेटेड आहे? पिरियॉडिक टेबलमध्ये. मग पिरियॉडिक टेबलचा जो पार्ट आपण स्टडी करतो, पिरियॉडिक टेबलचे एलिमेंट्स, त्यांचे ॲटॉमिक नंबर, त्यांचे प्रॉपर्टी, त्यांचं ऑकरन्स, त्यांची केमिकल रिॲक्टिव्हिटी, या सगळ्या गोष्टी आपण करतो इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. म्हणजे जे काही आपल्याला आजूबाजूला ओर भेटतात, मिनरल्स भेटतात, त्याच्यामध्ये कोणते एलिमेंट्स असतात, त्याची प्रॉपर्टी काय असती, त्या एलिमेंट्सचं जे काही प्रॉपर्टीचं पॅटर्न आहे ते कोणी दिलेलं आहे? पिरियॉडिक टेबलनी, बरोबर. मग त्या पिरियॉडिक टेबलमध्ये मोस्ट ऑफ द पार्ट जे आहे तो आपण इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या अंडर शिकतो. त्याच्यानंतर आपली थर्ड अँड मोस्ट इम्पॉर्टंट ब्रांच ऑफ द केमिस्ट्री विच इज कॉल्ड वास्ट सब्जेक्ट ऑफ केमिस्ट्री. म्हणजे केमिस्ट्रीमध्ये जे ओव्हरऑलली जे स्कोप चालू आहे सध्या करंट सिच्युएशनमध्ये, तर तो आहे ओनली ऑन दी ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीज का ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपण वेगवेगळे ऑर्गॅनिक कंपाऊंड स्टडी करतो. आपण कार्बनची एक प्रॉपर्टी आपल्याला माहिती आहे, कॅटेनेशन, दॅट इज सेल्फ लिंकिंग ॲबिलिटी. कार्बन मॅक्झिमम कार्बन्सला जॉईन करून ह्यूज मॉलिक्युल्स बनवतात, बरोबर. मग हे जे आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये ड्रग्स आलं,
ड्रग्स मीन्स मेडिसिनच्या फॉर्ममध्ये. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कॉस्मॅटिक्स आले, परफ्युम्स आले. आपण जे डे टू डे लाईफमध्ये पॉलिमर्स वापरतो, प्लास्टिक्स वापरतो, रबर वापरतो, या सगळ्या गोष्टी ज्या आहे हे कार्बन्सनी बनलेले आहेत, बरोबर. मग हे कार्बनचा जो मेन कंपाऊंड्स असतात, वेगवेगळे कार्बनचे कंपाऊंड्स, त्यांची फिजिकल प्रॉपर्टीज, त्यांचे केमिकल प्रॉपर्टीज अँड मोस्ट इम्पॉर्टंटली त्यांचे केमिकल रिॲक्शन्स, कार्बन कंपाऊंड्सचे रिॲक्शन्स विथ दी अदर मॉलिक्युल्स और अदर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, हे आपलं सगळं स्टडी अंडर विच केमिस्ट्री आपण स्टडी करतो. सो इट इज ऑर्गॅनिक केमिस्ट्री. दिस इज द मोस्ट वास्ट केमिस्ट्री सब्जेक्ट, बरोबर. केमिस्ट्री सब्जेक्ट मधला सगळ्यात महत्त्वाचा ब्रांच म्हणजे कोणता? ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे. सगळ्यात महत्त्वाचं ब्रांच ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे, ज्याच्यामध्ये आपण शक्यतो रिॲक्शन्स लिहायला शिकतो, रिॲक्शनचं मेकॅनिझम लिहायला शिकतो, की कसं ते रिॲक्ट झाले असतील आणि कसं प्रोडक्ट फॉर्म झाला असेल, हे आपण याच्यामध्ये शिकतो. त्याच्यानंतर जे फोर्थ ब्रांच आहे आपलं, ते असतं अप्लाइड केमिस्ट्रीचं ब्रांच. अप्लाइड केमिस्ट्री इन द सेन्स, एक थोडक्यात सांगायचं म्हणलं तर, आपण जे वेगवेगळ्या केमिकल रिॲक्शन्स करून प्रोडक्ट बनवतो, जसं आपण पॉलिमर्स बनवतो, रबर बनवतो, प्लास्टिक्स बनवतो, बरोबर. जसे आपल्या बॉडीतले असणारे बायोमॉलिक्युल्स आहेत, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, ह्या सगळ्या गोष्टी जे आपण बनवतो, जे आपल्या बॉडीमध्ये चालतात, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, त्याच्यानंतर अजून काय आहे, लिपिड्स आहे, फॅट्स आहेत, ठीक आहे. हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे बायोमॉलिक्युल्सच्या अंडर येतात. मग ह्या गोष्टींचं अप्लाइड नाव का दिलं, की आपण त्याचं ॲप्लिकेशन कसं करू शकतो, आपण डे टू डे लाईफमध्ये ते कसं यूज करू शकतो, आपल्यावर त्याचा काय इफेक्ट होतोय काय, हा की आपण त्याला अप्लाइड केलंय, त्याला काय म्हणलं जातं, अप्लाइड केमिस्ट्री. सो असे आपले 4 ब्रांचेस आहेत केमिस्ट्रीचे. आणि आपले जे 12वीमध्ये 16 चॅप्टर्स आहेत, त्यांचं डिव्हिजन आपल्याला ह्या 4 ब्रांचेसमधून केलेलं आहे. तो जेव्हा तुम्ही 1st to 6th चॅप्टर पर्यंत येता, पहिला चॅप्टर आणि 6वा चॅप्टर पर्यंत, 1st, 2nd, 3rd, 4th, 5th आणि 6th, हे सगळ्या चॅप्टर कोणत्या ब्रांच अंडर येतात, फिजिकल केमिस्ट्री. म्हणजे इथं तुम्हाला मॅक्झिमम थिअरी, डेरिवेशन, ॲप्लिकेशन, हे सगळ्या गोष्टी स्टडी करायच्या आहेत. सेकंड जे आपले टॉपिक आहे ते इनऑर्गॅनिक. मी तुम्हाला म्हणलं होतं इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपण शक्यतो एलिमेंटल स्टडी करतो, पिरियॉडिक टेबल स्टडी करतो. मग त्याच्यामध्ये आलं 7वा, 8वा आणि 9th चॅप्टर आलं आपलं, बरोबर. जे आपलं ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं पार्ट असतो, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या पार्टमध्ये आपण 10, 11, 12, 13 असे तुमचे 4 चॅप्टर आहेत. मेजॉरिटी जे ऑर्गॅनिक कंपाऊंड्सचे जे चॅप्टर मानले जातात 12वीमध्ये, 10th, 11th, 12th आणि 13th, हे 4 चॅप्टर हे महत्त्वाचे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे चॅप्टर तुमच्या सिलेबसमध्ये आहे. त्याच्यानंतर तुम्ही घेतलं तर 14, 15 आणि 16 शेवटचे 3 चॅप्टर हे आपल्याला ॲप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये त्यांनी दिलेले आहेत, की आपले हे जे चॅप्टर्समध्ये आपण जे डे टू डे लाईफमध्ये एक्झाम्पल्स बघतो, जे डे टू डे लाईफमध्ये आपण कंपाऊंड्स वापरतो, या सगळ्या गोष्टींचं ॲप्लिकेशन आपण कुठं कुठं करतोय, त्याच्यामध्ये त्याचे अप्लाइड केमिस्ट्रीचे 3 चॅप्टर्स लास्टचे आपल्याला दिलेले आहेत. अशा प्रकारे 4 ब्रांचेसमध्ये आपले 16 चॅप्टर्स डिवायडेड आहे. फर्स्ट 6 दे आर इन्क्लुडेड इन फिजिकल केमिस्ट्री ब्रांच. नेक्स्ट 3, 7, 8 and 9 दे आर इन्क्लुडेड इन इनऑर्गॅनिक केमिस्ट्री ब्रांच. अँड त्याच्यानंतरचे जे 4 चॅप्टर आहेत ते ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या ब्रांचमध्ये आहेत, आणि जे 3 आहे लास्टचे शेवटचे 3 ते अप्लाइड केमिस्ट्रीच्या ब्रांचमध्ये आहे, ठीक आहे. आता ह्याच्यानंतर आपल्याला काय स्टडी करायचं आहे, तर आपल्याला चॅप्टर वाईज वेटेज बघायचं आहे, कोणत्या चॅप्टरला किती वेटेज दिलेलं आहे, विथ ऑप्शन्स अँड विदाउट ऑप्शन्स. आता हे काय पॅटर्न आहे, विथ ऑप्शन अँड विदाउट ऑप्शन. स्टेट बोर्डचा क्वेश्चन पेपर हा 70 मार्क्सचा असतो, आपल्याला माहिती आहे, आपल्याला 70-30 पॅटर्न आहे, बरोबर. 30 मार्क्स प्रॅक्टिकलचे, मी ओनली केमिस्ट्री रिलेटेड बोलतीये. 30 मार्क्स प्रॅक्टिकलचे आणि 70 मार्क्सचा तुमच्या समोर तुमचा क्वेश्चन पेपर असेल. बट तो क्वेश्चन पेपर हा टोटल 98 मार्क्सचा असतो. किती मार्क्सचा असतो तो क्वेश्चन पेपर? 98 मार्क्सचा क्वेश्चन पेपर असतो. 98 मार्क्सचा क्वेश्चन पेपर असतो. पण 98 मार्क्सचा जर क्वेश्चन पेपर असेल तर मग 70 मार्क्स त्यातले तुम्हाला फक्त 70 मार्क्स सोडवायचं असतो. सो इफ यू सी, यू हॅव 28 मार्क्स
ॲज अन ऑप्शन म्हणजे तुम्हाला 28 मार्क ऑप्शन्समध्ये ऑप्शन्स दिलेले असतात, ॲडिशनल ऑप्शन्स दिलेले असतात. सो तुमच्याकडं तुम्हाला कोणता क्वेश्चन सोडवायचा आहे याच्यासाठी भरपूर सारे ऑप्शन्स दिलेले आहेत, भरपूर ऑप्शन्स दिलेले असतात. मग आता विथ मार्क्स अँड विदाऊट मार्क्स या दोघांचं कंपॅरिझन आपण करणार आहोत की विदाऊट मार्क्स. आता विदाऊट ऑप्शन तर तुम्हाला प्रश्न येणार नाही, बरोबर. विथ ऑप्शनच येणार ऑब्व्हियसली. 98 मार्क्स तुमच्या समोर पेपर असणार आहे, तर तुम्हाला जेव्हा क्वेश्चन पेपर येईल तर 98 मार्क्सचा असेल, पण सोडवायचं आपल्याला किती मार्क्स आहे, 70 मार्काचं सोडवायचं आहे. म्हणजे 28 मार्क्स तुम्हाला हे ऑप्शन्स म्हणून दिलेले असतात. मग ऑप्शन्स म्हणजे काय, विदाऊट ऑप्शन जे काही तुमचे मार्क्स असेल त्याच्यापेक्षा 2 मार्क किंवा 1 मार्क हे जास्तीत जास्त विथ ऑप्शन्स तुमच्या समोर पेपरमध्ये येईल. म्हणजे शक्यतो तुमच्या समोर पेपर जो आहे तो विथ ऑप्शन वाला येणार आहे. विथ ऑप्शन जर तुम्ही जास्त हायएस्ट बेसिस चॅप्टर बघायचे. आता जर तुम्ही फर्स्ट चॅप्टर बघितला आपला सॉलिड स्टेट हा चॅप्टर पाहिला, तर त्याला जे विदाऊट ऑप्शन मार्किंग स्कीम आहे ती 3 मार्क्सची मार्किंग स्कीम आहे. विदाऊट ऑप्शन किती मार्काला आहे तो चॅप्टर, 3 मार्काला आहे. आणि विथ ऑप्शन म्हणजे तुम्हाला जे काही क्वेश्चन पेपर मिळणार आहे ते विथ ऑप्शन सहित मिळणार आहे, बरोबर. म्हणजे विथ ऑप्शन तुम्ही पहिला चॅप्टर हे किती मार्काला स्टडी करणार, 5 मार्क्सला तुम्हाला फर्स्ट चॅप्टर स्टडी करायचं आहे सोल्युशन्स मध्ये, बरोबर. सेकंड जो चॅप्टर आहे आपला सॉलिड स्टेट, सेकंड जो चॅप्टर आहे आपला तो आहे सोल्युशन्स मध्ये चॅप्टर तो छोटा आहे, पण त्याला जे विदाऊट ऑप्शन मार्किंग स्कीम आहे ती आहे 4 अँड विथ ऑप्शन मार्किंग स्कीम आहे ती आहे 6 मार्काचे क्वेश्चन्स तुम्हाला चॅप्टर नंबर 2 मध्ये विचारले जातील. कोणते, सोल्युशन्स चॅप्टर मध्ये. चॅप्टर नंबर 3 जो आयोनिक इक्विलिब्रियम आहे, जे आपण 11वी मध्ये केमिकल इक्विलिब्रियम शिकलो त्याच्या रिलेटेड आहे. इक्विलिब्रियम तीच कन्सेप्ट आहे, त्याच गोष्टी आहे, फक्त इथं आपण सॉल्ट्स वगैरे स्टडी करणार आहोत, ठीक आहे. म्हणजे त्याचं जर बघितलं विथ ऑप्शन इट इज फॉर 6 मार्क्स अँड विदाउट ऑप्शन इट इज फॉर 4 मार्क्स. नेक्स्ट तुम्ही बघितलं तर आहे आपला चॅप्टर नंबर 4 which is the most important chapter, which is chemical thermodynamics. And if you see the marking scheme, marks without option 6 marks and with option it is for 8 mark. तो highest weightage physical chemistry चा highest weightage chapter आहे chemical thermodynamics. त्याच्यानंतर पाचवा चॅप्टर कोणता असतो आपला, इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा. इलेक्ट्रोकेमिस्ट्री चॅप्टरचं विदाउट ऑप्शन मार्किंग स्कीम आहे 5 अँड विथ ऑप्शन मार्किंग स्कीम आहे 7. म्हणजे चौथा आणि पाचवा चॅप्टर ह्याला जास्तीत जास्त वेटेज आहे, ठीक आहे, फिजिकल केमिस्ट्रीमध्ये. त्याच्यानंतर केमिकल कायनेटिक्सचं चॅप्टर विदाउट ऑप्शन 4 अँड विथ ऑप्शन 6. जर तुम्ही हे बघितलं इन टोटल केली तर पहिल्या 6 चॅप्टर वरूनच 38 मार्क्सचे प्रश्न येणार आहेत. किती, 38 मार्क्सचे प्रश्न तुम्हाला येणार आहे. पहिली एकच ब्रांच कन्सिडर केली, फर्स्ट 6 चॅप्टर. सेकंड जे आपलं ब्रांच आहे ते आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये 7, 8, 9 असे चॅप्टर येतात. त्यांचं मार्किंग स्कीम आहे 7 चॅप्टर आहे आपलं पी ब्लॉक एलिमेंट. म्हणजे पी ब्लॉक पूर्ण नाही स्टडी करायचं. पी ब्लॉकचे 3च ग्रुप 16, 17 आणि 18 हे 3च ग्रुप आपल्याला स्टडी करायचे आहेत. त्याचं जे विथ मार्किंग स्कीम आहे ते 6 आहे आणि विदाउट मार्किंग स्कीम किती, विथ ऑप्शन किती आहे 8 मार्क्स अँड विदाउट ऑप्शन किती आहे 6 मार्क्स. 8वा जो चॅप्टर आहे आपला ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन म्हणल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये पूर्ण डी ब्लॉक येतो. डी अँड एफ ब्लॉक. डी आणि एफ ब्लॉक हा पूर्ण तुमच्या या चॅप्टर मध्ये येतो. कोणत्या, 8व्या नंबरच्या चॅप्टर मध्ये. ट्रान्झिशन म्हणजे डी ब्लॉक आणि इनर ट्रान्झिशन म्हणजे एफ ब्लॉक. तर तो आपल्याला विदाउट ऑप्शन 6 मार्क्सला आहे, विथ ऑप्शन 8 मार्क्सला आहे. त्याच्यानंतर कोऑर्डिनेशन कंपाऊंड 9 चॅप्टर्स आहे. इट इज ऑल्सो अ व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर. विथ ऑप्शन 7 मार्क्स, विदाउट ऑप्शन 5 मार्क्स. नेक्स्ट आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीकडे येऊ. त्याच्यामध्ये आपले 4 चॅप्टर आहेत. 10वा चॅप्टर आपला हॅलोजन डेरिव्हेटिव्स आहेत. त्याच्यामध्ये विदाउट ऑप्शन 5 मार्क्स आहेत अँड विथ ऑप्शन 7 मार्क्स आहेत. त्याच्यानंतर अल्कोहोल, फेनॉल आणि इथर हे आपलं 11वा चॅप्टर आहे. त्याच्यामध्ये आपण 3 फंक्शनल ग्रुप स्टडी करतो. त्याच्यामध्ये त्याचे जे विथ ऑप्शन मार्किंग स्कीम आहे ते आहे 6 मार्क्स आणि विदाउट ऑप्शन मार्किंग स्कीम आहे 4 मार्क्स चॅप्टर वाईज. त्याच्यानंतर 12th चॅप्टर जो आहे तो आपला महत्त्वाचा चॅप्टर आहे ऑर्गॅनिक मधला.
ऑर्गॅनिक मधला सगळ्यात महत्त्वाचं चॅप्टर आहे अल्डिहाइड कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ऍसिड्स. त्याला हायेस्ट वेटेज आहे विथ ऑप्शन 8 मार्क्स अँड विदाउट ऑप्शन 6 मार्क्स. आणि अमाइन्स, अमाइन्स आपलं चॅप्टर छोटं आहे ज्याच्यामध्ये आपण नायट्रोजन कंपाऊंड स्टडी करतो. त्या नायट्रोजन कंपाऊंड मध्ये विदाउट ऑप्शन ते 3 मार्काला आहे, विथ ऑप्शन ते 4 मार्काला आहे. तुम्ही जर बघितलं फिजिकल केमिस्ट्री विथ ऑप्शन 38 मार्क्स आहे पूर्ण पहिले 6 चॅप्टर, त्याच्यानंतरचे 3 23 मार्क, त्याच्यानंतरचे 4 हे 25 मार्क. म्हणजे तुम्ही पहिले जे 3 केले इनऑर्गॅनिक त्याच्यामध्ये तुम्हाला 23 मार्कांचं वेटेज आहे. आणि लास्ट आपले आहे फोर्थ ब्रांच अप्लाइड केमिस्ट्रीमध्ये, ज्याच्यामध्ये 14वा चॅप्टर आपला आहे बायोमॉलिक्युल्स. त्याच्यामध्ये विथ ऑप्शन तो 4 मार्क्सला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं तर लास्टचे शेवटच्यांचं सगळ्यांचं वेटेज सारखं आहे. सगळे विथ ऑप्शन 3 मार्क 4 मार्काला आहेत आणि विदाउट ऑप्शन किती मार्क्सला आहेत? 3 मार्क्सला आहेत विदाउट ऑप्शन. लक्षात आलंय? म्हणजे सारखं लास्टचे जे 3 चॅप्टर आहे त्यांचं सगळ्यांचं वेटेज हा सारखा आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघितली टोटल, तर फिजिकल केमिस्ट्रीची टोटलची बनती आपली ती आहे 38 मार्क्सची. इनऑर्गॅनिकची बनती आहे आपली 23 मार्क्सची. त्याच्यानंतर ऑर्गॅनिकची बनती आपली टोटल 25 मार्क्सची आणि अप्लाइडची बनती आहे टोटल 12 मार्क्सची. असं तुमच्या समोर 98 मार्क्सचे क्वेश्चन पेपर असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सोडवायचं किती मार्काचं? तर त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त 70 मार्काचे प्रश्न सोडवायचे. किती? 70 मार्क्स. 70 मार्क्स तुम्हाला, म्हणजे विचार करा 28 मार्क्स तुम्हाला ऑप्शन्समध्ये आहे. तुम्हाला भरपूर ऑप्शन्स आहेत, त्याच्यासाठी तुम्हाला चांगलं स्टडी करावं लागेल. चॅप्टर वाईजचं डिस्ट्रीब्युशन मी तुम्हाला दिलं आहे. कोणते चॅप्टर्स जास्त हायेस्ट वेटेज वाले आहेत त्याला मी तिथं मार्किंग हायलाइट केलेलं आहे. त्या चॅप्टरवर जास्तीत जास्त फोकस करायचा आहे आपल्याला. ठीक आहे. सो तोपर्यंत तुम्ही हे जे मार्किंग स्कीम आहेत हे लिहून घ्या. आपला टेक्स्टबुक असतो त्या टेक्स्टबुकमध्येचे इंडेक्समध्ये लिहून घ्या. म्हणजे तुम्हाला टेक्स्टबुक जेव्हा तुम्ही वाचता तेव्हा तुम्हाला कळेल की कोणत्या चॅप्टरला आपल्याला जास्त फोकस करावं लागेल. जास्तीत जास्त त्याच्यामधून क्वेश्चन्स येऊ शकतात. ठीक आहे. हे जे मी स्टार केलेले चॅप्टर्स आहेत, या स्टार केलेले चॅप्टर्सवर तुम्हाला जास्तीत जास्त फोकस करणं गरजेचं आहे. या चॅप्टर्सवर जास्तीत जास्त फोकस करा. जास्तीत जास्त आपण क्वेश्चन त्याच्यावर डिस्कस करूयात. तोपर्यंत तुम्ही ह्याचं स्क्रीनशॉट ठेवा, हे इंडेक्समध्ये लिहून घ्या, तुमच्या टेक्स्टबुकमध्ये लिहून घ्या, सो दॅट तुम्हाला मार्किंग स्कीम कळेल. लक्षात आलंय? ठीक आहे. आता आपण भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.